सुस्वागत एका आगळ्या वेगळ्या अशा साहित्य प्रकाराच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण अतिशय उत्सुक्याने एकत्र आलोय. आपल्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना साहित्यप्रेमींना बघून अतिशय आनंद वाटतोय. ही अक्षर उच्चारल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगवेगळा एखादा अर्थाचं बोलाय उभं राहत असेल. शब्दाची शक्ती असते ती. अति लघुकथा एवढ्याच अर्थाने म्हटले येते, पण अति लघुकथा म्हणजे नेमकी किती लघु आणि कथा का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत आणि ते प्रश्न सोडवायच्या आधीच त्यात तुम्हाला आवडूनही गेले आहेत असंही आम्हाला मिळतं. कारण राजेंद्र वैशंपायन यांनी आपल्या मित्रवर्गांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या कथा प्रस्तुत केल्या आणि हा प्रकार नक्की एक वेगळा साहित्य प्रकार आहे अशी मान्यता आपण सगळ्यांनी दिलेलीच आहे. तर अशा जगातल्या अलग ह्या साहित्य प्रकाराच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन आज इथे होत आहे, त्याचे आपण साक्षीदार आहोत. या पुस्तकाचं प्रकाशन त्या निमित्ताने या कथा प्रकाराबद्दल किंवा वाङ्मय प्रकाराबद्दल काही आपल्याला वाटतं ते वाचन संस्कृतीबद्दल असं काही आपण काही श्रेष्ठ मंडळी आपल्यासमोर आहे, आपण बोलणार आहोत, आपण आपल्याशी संवाद साधणार आहोत. आणि त्यानंतर आपण हॅशटॅग म्हणजे काय असं मला अनेकांनी विचारलं. मला वाटतं राजेंद्र अधिक चांगलं सांगतील नंतर, परंतु अगदी सोप्या भाषेत सांगायचं नंतर आपण काही अलग ऐकणार. अलग म्हटल्यानंतर मला असं वाटतं की राजेंद्र स्वतः तबलाही वाजवतात सांगतात, तर म्हणून त्यांच्या परिभाषेत म्हणजे तबल्यामध्ये कायदा असतो, तबल्यातला कायदा असतो आणि तो विस्तारक्षम अशी ती रचना असते. एक कायदा घेऊन 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास सुद्धा तबलामध्ये वाजवत असतो आणि तशाच काही बंदिशी असतात, म्हणजे ती पटकन वाजून संपते काही सेकंदामध्ये आणि मग तुमच्या मनात ती किती वेळ तरंगत राहील ते तुमच्यावर अवलंबून. तर अलग मला वाटतं तशाच आहेत कथा की अतिशय मिताक्षरी, फार तर 5 वाक्य 15-20 शब्द एवढाच आवाज आहे, पण त्याच्यातनं एखादा बाण सुटावा असा तो बाण सुटतो, आपल्यापर्यंत पोचतो आणि मग आपण आपल्या मनात त्याला कथेचं रूप द्यायला सुरुवात करतो. कदाचित असं होत असेल, आता नेमकं कसं होतं ते राजेंद्र सांगतील, की अनेक तपशील मनामध्ये गोळा होत गेलेले असतात आणि ते तपशील एकमेकावर आदळून एकमेकांना कॅन्सल करून गळत जातात आणि त्यातलं सत्व तेवढं शिल्लक राहतं. आणि ते सत्व कुठच्या तरी एका क्षणाला, ज्याप्रमाणे एखाद्या खडकातून कुठच्या तरी एखाद्या ठिकाणी पटकन पाणी बाहेर पडावं, तसं ते काही शब्दांच्या स्वरूपामध्ये कथेच्या स्वरूपात बाहेर पडतं आणि त्याला कोणताच तपशील नसतो. कोणी नायक नसतो, कोणी नायिका नसते, कोणतं त्याचं जॉग्राफिकल लोकेशन नसतं, कोणता काळ नसतो, पण काहीतरी सांगणं असतं आणि ते सांगणं आपल्यापर्यंत पोचल्यानंतर हळूहळू हा आपल्याला माहिती असलेला तपशील आपण प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्याला लावायला लागतो आणि मग या अलगचं लघुकथेत आणि कदाचित दीर्घकथेमध्ये आपण रूपांतर करायला लागतो की काय, असं मला थोडंसं हे अलग वाचला वाटायला लागलं. तर हाच त्याचा प्रकार आहे, हा खूप इंटरेस्टिंग आहे. तर अशा प्रकारच्या पुस्तकाचं, अशा प्रकारच्या साहित्य प्रकारावरती बोलायचं, ऐकायचं असा फार चांगला योग आज या ठिकाणी आहे. मंचावर बसलेली मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत असं मी गृहीत धरतो, तरीही मी फक्त सुरुवातीला नामोल्लेख करतो आणि प्रत्येकाबद्दल बोलण्याची संधी मला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं निवेदन मी करायचं असल्यामुळे त्यामुळे ती संधी न दवडता मी त्यांच्याबद्दल बोलणारच आहे, पण एका समयाच्छेदे करून एकानंतर एकाची अशी ओळख काही करून देत नाही. काही वेळेला ते बोलल्यानंतर बोलेल, काही वेळेला ते बोलायच्या आधी बोलेल, पण त्याच्याबद्दल मला जे बोलावं असं वाटतं मी नक्की प्रत्येकाबद्दल बोलणार आहे. राजेंद्र वैशंपायन अलगचे करते. अनेक ठिकाणची निवेदनं बघून किंवा लोक एन्करेज करतात ते बघून शिकलोय की आपण काही एखादं वाक्य बोलत तर सांगायचं लोकांना आता काय आलं. तर राजेंद्रच्या मातोश्री प्राध्यापिका विजया वैशंपायन, त्यांचं मनोमतही आपण ऐकलं तर प्रत्येकाचं मनोमत आपण ऐकणार. गझल नवाज पंडित भीमराव भांचाळे,
प्राध्यापिका म्हणून, निर्मात्या म्हणून त्यांची ओळख त्यांच्या कामातून आकाशवाणीचे कार्यक्रम आपण ऐकून असल्यामुळे आपल्याला झाली असेल, आणि नसली झाली तर आजच्या बोलण्यावर नक्कीच ती होईल. ज्योत्स्ना नाही काय आणि तरुण साहित्यिक, वाचिक अभिनयामध्ये सुद्धा निपुण आणि अभिनयाच्या कुठच्या तरी क्षेत्रात निपुण असून सुद्धा साहित्याबद्दल अभिरुची असलेला आणि काम करणारा असा तरुण सौरभ नाईक. तर आपण या सगळ्यांचं मनोगत ऐकूया, पुस्तकाविषयी ऐकूया, मग पुस्तक उभूया, पुस्तकाचं प्रकाशन, मग चहापाणी करू आणि मग पुन्हा बसू अलग ऐकण्यासाठी. तर मी सुरुवातीला विजयाला विनंती करतो. नमस्कार आणि ज्येष्ठ मंडळी, मला इथे बसायला सांगितलं म्हटल्यावर कुठेतरी भुगल्यामध्ये घातला आपण असं, कारण गंमत अशी आहे की मंचावर आजपर्यंत बसले नाहीये असं नाही, किंवा मंचावर बोलले नाही असंही नाहीये, पण आजचा जो प्रसंग आहे ना हा एकदम अनोखा आहे. म्हणजे माझ्याच मुलाविषयी मीच काहीतरी बोलायचं, कारण साधारणतः आईचं आणि मुलाचं नातं असं असतं की तिच्या तोंडून मुलाबद्दल कधी कौतुकाचे शब्द निघत नाही. सारखून धपाटा करीन, फटका मारीन, शिक्षा करीन, हे असंच काहीतरी बोललं जातं. आणि अशा ह्याच्यात बरं कौतुक करायचं असतं लोकांनी, म्हणजे आम्हाला आमच्या आईवडिलांनी असं शिकवलं की आपल्या मुलाचं आपण कधीही कौतुक करायचं नसतं, आपल्या मुलाचं कौतुक लोकांनी करायचं असतं. आणि आज अशी पाळी आलेली आहे की त्याचा कौतुक सोहळा चालू आहे, त्याचं प्रकाशन चाललंय आणि इथे मला काहीतरी माझं मनोगत व्यक्त करायचं. तर मला मनोगत व्यक्त करत असताना मुली त्याचं जर लहानपण आठवलं तर असेच प्रसंग आठवणार आहेत की त्याने काय केलं. म्हणजे बाकी जे काही तो करतोय, उत्तम गोष्टी करतोय त्या लोकांच्या समोर आहेतच, पण ते करत असताना इथपर्यंत पोहोचत असताना जे काही त्याचे निरनिराळे पैलू म्हणा ते दिसले लहानपणापासून. तर त्यावेळेला काही असं वाटलं नव्हतं की हा असा म्हणजे अष्टपैलूपेक्षा सुद्धा जास्त असं मी आता आज अभिमानाने म्हणते असा मुलगा होईल. अगदी लहानपणापासून त्याला नकला करायची खूप होती आणि हुबेहूब नकला. आणि आपल्या शेजारी मशीद होती आणि त्या मशिदीमध्ये 5 वेळेला बाग व्हायची. तिकडे काम सुरू झाली की ह्याची घरामध्ये बाग सुरू. म्हणजे मग त्याला मला असं वाटायचं की बाहेरून तर आपण ऐकतोच आहे, पण घरामध्ये पण एखादा मुसलमान आलाय का काय, इतकी हुबेहूब बाग असायची. काहीही पाहिलं की त्याने नक्कल केलीच त्याची. पहिल्यापासून त्याच्या अंगात ही कला होती, पण तेव्हा मी त्याला राबवत असे, कटाळत असे की अरे हे काय करतोस, लोकांच्या नकला काय करतोयस. तेवढा तुमचा स्वस्त बसायचा, परत सुरू असायचा. शाळेमध्ये तो दर्शन सिंग म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळेला अतिरेकी होता दर्शन सिंग नावाचा पंजाबी. तर त्याला शाळेमध्ये त्याचे पीटी टीचर मी दर्शन सिंग म्हणूनच हाक मारायचे, इतका मस्तिष्क होता. कुणाचं कधी ऐकलं नाही आणि नेहमी मला राजेंद्र वैष्णवनाथ वर्गाच्या बाहेर असायचं. आता असं मोठं झालं म्हणून सांगायला काही वाटत नाही, एरवी लाज वाटायची की अरे रोज काय तू वर्गाच्या बाहेर, रोज काय तुझ्या तक्रारी येतात, आज मी असं केलं, उद्या मी कसं केलं. आणि त्याच्याबरोबर त्याच्या विचार ताईला पण ऐकायला लागायचं. ताईला शिक्षक विचारायचे की अगं तू इतकी शांत आणि हा काय असा. शाळेत जाताना शाळेत पोशाख अगदी उत्तम असायचा, युनिफॉर्म असायचा, पांढरा शूट असायचा, शर्ट आणि खाकी पॅन्ट. घरी आलं तर तो मतदानात लोळून आलाय असा दिसायचा. आणि नेहमी त्याच्या शिक्षिका मला दोष द्यायच्या, आजचं लक्ष नाही आहे त्याच्याकडे. कारण काय हा असा पाठवतात का शाळेत, अहो येताना तो कसं बघतात आणि आता तो जाताना कसा आहे ते बघा की. त्याच्यासाठी मी पण खूप ऐकूनच केलं आहे
आणि गंमत अशी होती की मी एका शाळेची प्रिन्सिपल असल्यामुळे हा असा वागायचा, त्यामुळे मला लाज यायची हो. आणि आज आता म्हणून मी म्हटलं की आज मी इथे आहे ती खूप विचित्र अवस्थेत आहे. कारण घरी एक वेगळा रोल असतो, इथे एक वेगळा आहे. पण तसा तो कॉलेजमध्ये जायला लागला तसं समजलं जरा सुधारतोय असं वाटत. आणि जाता येताना तो अंगणवाडीत म्हणजे होता देवळा, काहीतरी छंद लोक काय करतात, झोपा लागला. हा काय करायचा, त्याला कविता सुचायच्या आणि त्या कविता त्याच्यावर तिकीट असायचं, त्या तिकिटावर लिहायचा आणि घरी आल्यावर सगळे पिसे त्याच्यावर धुवायला टाकायचे कपडे, म्हणून ते चुरगळलेलं तिकीट खाली टाकलेलं असायचं. मग ते काय कसं टाकतो इकडे इकडे म्हणून मी ते विचारायचं, उघडून बघायचं, त्याच्यावर एखादी कविता असायची आणि ती कविता त्याला पत्ताच नसायचा. मग त्या कवितेची चिटोरी अशी जमवून 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 एकत्र करून त्याने ते मिठाबळीचं पुस्तक वगैरे सुंदर कविता, त्याच्याबद्दल वाटच नाही, अतिशय दर्जेदार कविता. तर काही नको म्हणे, मला आपलं ते माझे काय सुचतं ते मी लिहितो, त्यानंतर काय त्याला त्याची किंमत नाही. मग शिक्षण पूर्ण झालं आणि तो US ला गेला नोकरीसाठी. त्यावेळेला त्याला कुटुंबाची अतिशय सवय होती, तो अतिशय माणूस वेळा आहे. आणि तिथे गेल्यानंतर एकदम एकट्या पडल्यासारखं झालं आणि त्याने गीतेचा अभ्यास सुरू केला. आणि त्या गीतेच्या अभ्यासानं रात्र झोप नसायची, त्याला गीतेचाच विचार असायचा. त्यातनं त्याची काव्यगीता म्हणून मराठीमध्ये त्या गीतेवरचं भाष्य त्यांनी लिहिलं. ते लिहायला त्याला मला वाटतं 16 वर्ष लागली आणि त्या 16 वर्षामध्ये त्यांनी ती काव्यगीता 18 अध्यायांची पूर्ण केली. इकडे आल्यानंतर अतिशय चळवळी ना, लहानपणापासून चळवळ करणारा, आता मोठेपणे त्याची ही चळवळ सगळ्यांना आवडायला लागली. त्यानंतर मग त्याचा परिचय आपले पंडितजी यांच्याशी झाला. मग तो गझलच्या मागे लागला. मग पंडितजीच्या जवळ गझल कशी असते काय चर्चा करून मग गझल पण त्यांनी लिहिली. उत्तम लिहिली असं त्याचे गुरुजी म्हणताय. पण ही त्याची खासियत आहे मात्र की जे करेल ते उत्तम नाही तर करणार नाही, नाही तर लक्ष देणार नाही. आपण ते सांगावं ना, लक्ष नाही देणार. पण त्याला जे करायचं आहे ते मनापासून अतिशय उत्तम करतो. आणि सतत आपल्या तंत्रीत असतो. लहानपणी तर त्याने आपण ओरडा खाल्लाच आहे की अरे काय काय मी सांगतो तू ऐकतोयस का. पण तो कुठल्या तरी सतत चिंतनात म्हणा, विचारात म्हणा तर असायचा. आणि तीच तंद्री त्याची किंवा तेच चिंतन त्याला आता पुढे इथे उपयोगात आला. ती गीता झाल्यानंतर मग गझलेचा अभ्यास झाला, उत्तम गझल आला. आणि असं आहे की एकाच परिपूर्णता मिळाली ना की झालं, तिथे पूर्ण मिळाला. मग नवीन कशाच्या तरी शोधात जायचं. हा त्याचा स्वभाव. अगदी लहानपणी त्याच्यावर ओरडा मिळायचा, आता त्याचं कौतुक होतं. गझल झाली. गझल झाल्यानंतर मग मध्यंतरीच काय खराब नाही, तो पंडितजींकडे चिमोटे मनोहर चिमोटे यांच्याकडे पेटी शिकायला गेला. त्याला हल्ल्याने संवादिनी म्हणतो. आणि संवादिनीमध्ये सुद्धा त्यांनी उत्कृष्ट प्रगती केली. उत्कृष्ट तबला शिकला, तबल्यात उत्कृष्ट होता. आता मग संगीताच्या पुढे गेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, ह्याच्यातच नाही करणार पुढे जायला हवंय. मग त्याच्यानंतर मग त्याच्या डोक्यात विचार आला, संगीतानंतर आता साहित्य आलं. मग चिंतनशील वृत्ती, माझ्या आता मी त्यांना नाव देते की त्याची वृत्ती चिंतनशील आहे. की जे मी पूर्वी म्हणलं ते आपापसातच करत मग्न असायचा. चिंतनशील वृत्ती असल्यामुळे अनेक साधे साधे घटना पाहून त्याच्यावर त्याचं लेखन झालं. भगवंताचं न्यूज लेटर हे पुस्तक त्याच्यानंतर दिलं. मध्यंतरी काव्यसंग्रह झाला, गझलांजली झाली, न्यूज लेटर झालं. स्वस्त बसलेला ना, चैन नाही. मग त्याच्यापुढे तरी हा जो अलग प्रकार आहे याचा विचार करायला सुरू आहे.
आणि तसं आमच्या दोघांचं मी त्याला राढवत जरी असले तरी बॉन्डिंग खूप छान आहे. काही झालं तरी तो येऊन सांगतो आई हे असं असं सुचलंय मला, चांगलं आहे का, करू का, तर माहीत कशा काहीतरी बरंच करतोय ना, मग कर असं त्याला सांगत मग हळूहळू त्याचं हे याने आधार घेतला. आणि आज आपण त्या प्रकाशित सूर्याला त्या ठिकाणी जमले आहोत. लहानपणी ज्या गोष्टीसाठी अनेकदा त्यांनी रागावून घेतलं त्याच गोष्टींमधनं आज अनेक त्याचे पैलू अनेक गोष्टी हे सगळं बाहेर उभारून आलंय, बोलून आलंय. आणि त्याच्यासाठी केवळ त्याची आई म्हणून नाही तर त्याची पहिली शोध म्हणून त्याचं कौतुक मी केलं. माझं जे काम होतं त्यातलं अर्ध तरी काम आणि खूप जास्त चांगल्या तऱ्हेने तुमच्या भाषणातून झालं. कारण राजेंद्रची ओळख किंवा त्याच्याबद्दल 4 शब्द बोलणं मला आज प्रसंगाला अतिशय साजेसं आणि आवश्यक होतं आहे. पण तुम्ही ज्या तऱ्हेने सांगितलं त्याचा एकंदर सगळा क्रम त्याच्या क्रिएटिव्हिटीचा त्याच्यामुळे ते खूपच छान वाटतं. मला पर्टिक्युलरली अलग बद्दल जरा तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही त्याची पहिली अलग कोणती वाचली आणि तुमचं ह्या साहित्य प्रकाराबद्दल काय मत तयार हे जरा तुम्ही सांगा. पहिली अलग तुम्ही वाचली हे आठवण कठीण आहे, कारण हा 24 तास जागाच असतो. तेव्हा तरी उठतो आणि येतो आणि जागी आहेस का, एक अलग सुचली किंवा एक कल्पना आली आहे, ऐकतेस का, मग किती वाजले असो, रात्री 12 असो, 2 असो, 3 असो, 5 असो, किंवा आहे 5 असं म्हणून त्याचं मी बरंचसं लेखन हे अशा पद्धतीने ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे पहिली अलग किती हे मला आठवणार नाही, सांगता नाही. पण अलग हा प्रकार जो त्याने प्रथम तुम्हाला वाचून मला तुमच्या पाहण्यात आला, हा साहित्य प्रकार काय कसा आहे असं तुमचं पहिलं इम्प्रेशन काय झालं ह्या साहित्य प्रकाराबद्दल? कारण त्याने कथा दिली असते तर कथा हा प्रकार आपल्याला माहिती असतो, कविता माहिती आहे, गझल माहिती आहे, हा किती वेगळ्या प्रकारात सुरू आहे असं वाटतं का, काय वाटतं त्याच्याबद्दल? वेगळ्या प्रकारे हे कळलं पण हा समजायला कदाचित कठीण जाईल असा माझा तर्क होता. कारण 5 ओळीमध्ये जे सांगायचं ते सांगायचं आणि म्हणजे एकदमच पंच द्यायचा, 3-4 वाक्य म्हणा, ओळी म्हणा, हे झाल्यानंतर एकदम त्यातलं जे तत्व आहे, त्यातलं जे सार आहे त्या साराकडे जायचं. हे सार समजणं ही साधी गोष्ट नाही आहे असं मला वाटतं. ज्यावेळेला अध्यापिका विजया काही बोलल्या त्याच्या आधी मी त्यांची तुम्हाला ओळख करून दिली नाही, परंतु त्यांच्या बोलण्यानं त्यांची अतिशय सम्यक ओळख आपल्याला झाली आहे की आई आणि मुलगा याच्यात एका पिढीचं तर अंतर असतंच असतं, परंतु वाढत्या काळामध्ये एका पिढीपेक्षा अधिक जास्त मोठ्या पिढीचं अंतर आजकाल वाढलेलं असतं. त्यातून मुलगा जर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर बोलून 10 वर्ष अमेरिकेत राहून आलेला असला तर ते 2 पिढ्यांपेक्षा अधिक अंतर असू शकतं. परंतु हा मुलगा आणि ही आई ही साहित्याच्या बाबतीमध्ये किती एका वयाचे आहे किंवा किती मैत्र आहे त्यांचं हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. ही मला वाटतं विजयाने तुमची खरी ओळख आहे. रात्री 12 वाजता असो की 2 वाजता असो तरुण मुलांना तुमच्या असं वाटतं की मला उठवावं आणि ऐकवावं लागेल. म्हणजे धपाटे घालणं, ओरडणं, शर्ट मळवल्याबद्दल शर्टाच्या ऐवजी मुलालाच गोवा हे सगळं ठीक आहे, परंतु खिशातली चिठ्ठी काढून साधारणपणे कुठच्या आईने ती काय किस्से भरूनच करतो असं म्हणून न बोलताच टाकली असती, ती उघडली जाते, ती वाचली जाते, त्याचं ॲप्रिसिएशन होतं. हे सगळं कुठेतरी एखादा साहित्यिक निर्माण होण्यासाठी, एखादा लेखक निर्माण होण्यासाठी अतिशय आवश्यक अशी प्रक्रिया आहे. आणि ही केवळ आपला मुलगा आहे म्हणून होते असं नाही, तर ह्या साहित्याविषयी, सुसंस्कारिता कारितेविषयी, संस्कारांविषयी अतिशय आपुलकी असल्यामुळे होतं. आणि अशा शिक्षिका ज्या अनेक विद्यार्थ्यांना लाभल्या विजयाच्या रूपाने, ते विद्यार्थी खरोखर अतिशय भाग्यवान असले पाहिजे असं मला वाटतं. एक छोटीशी बाब तुम्हाला म्हणून सांगतो की
एखादी कविता चाल लावण्यासाठी आलेली असते, एखादा अभंग असला किंवा साहित्यिक कोणता प्रकार असला आणि हे काय नेमकं काय कळत नसलं की नेहमी राजू मला म्हणतो की आईला विचारतो. आणि त्याच्यामुळे मला सुद्धा स्वतःला पुष्कळदा असं वाटतं की काही अभंगांना चाली करायचे आहेत तर साधारण अर्थ कळतोय त्या अभंगाचा, पण नेमका जर शब्द तो कळला तर अधिक बरं होईल. त्यावेळेला मला पण असं वाटतंय अजून आमचा तो योग यायचा आहे, पण मला खरंच त्यांच्यासमोर जाऊन बसावं असं वाटतंय. त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी खूप वाचन साक्षेपीपणाने केलेलं आहे आणि जुनं आणि नवं याचा सांधा ज्या एका उच्च पातळीवर साधला जाऊ शकतो त्या पातळीपर्यंत जर तुमच्या रसिकताने अभ्यास केलेला असला तरच तो सांधा जुळवता येतो. त्याचा तुम्ही जुने तरी राहता नाही तर नवे तरी राहता. असा सांधा ज्यांच्या बाबतीत जुळवला गेलेला आहे अशा विजयाताई आहेत असं मला वाटतं. आणि यानंतर ज्योत्स्नाबाई बद्दल आणि राजू बद्दल तुम्ही मला अशी मला विनंती करतो. त्यापूर्वी मी थोडक्यात ज्योत्स्नाताई बद्दल थोडं सांगतो. आकाशवाणीच्या त्या कलावंत आहेत असं म्हटल्यानंतर आपल्याला नाव आणि काही वेळेला आवाज, विशेषतः निर्माते जर असले तर आवाज आपल्याला परिचित नसतो तर काम माहितीचं असतं, त्यामुळे मी मुद्दाम ते काम वाचून दाखवतो म्हणजे तुमची खात्री पटेल की ह्या व्यक्तिमत्वावरून आपली ओळख आहे. अतिशय महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे असा की त्या BSc इलेक्ट्रॉनिक आहेत, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये BSc आहे आणि ते झाल्यानंतर त्यांनी MA इंग्लिश लिटरेचर केले. याच्यात त्यांची ओळख येते असं मला वाटतं. म्हणजे अग्रता चतुरो वेदांत पृष्ठतः सश्रम धरू तसं एकदा इलेक्ट्रॉनिक्स करून मोकळं करून दाखवलं की करते आणि आता मला हे करायचंय असं म्हणून इंग्लिश लिटरेचर. मला वाटतं इंग्लिश लिटरेचर सुद्धा यासाठीच केलं असेल की मराठी लिटरेचर तर माझंच आहे. संस्कृतचा तर आपल्यावरती एक संस्कारच असतो. इंग्लिश लिटरेचर, युनिव्हर्सल लिटरेचर काय म्हणतं ते बघूया असा तो अभ्यासाचा भाग असावा. गेली 30 वर्ष आकाशवाणीमध्ये कार्यरत आहे. विविध वयोगटातल्या श्रोतृवर्गासाठी सातत्याने कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली आहे. वारी कल्चरल हेरिटेज ऑफ महाराष्ट्र हा त्यांचा इंग्रजी माहितीपट, त्याला आकाशवाणीचं त्या वर्षाचं वार्षिक अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे. बराच आकाशवाणी पुणे येथे काम केल्यानंतर 2017 सालापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरती त्या काम करत आहेत. साहित्य संवर्ग, 80 अक्षरे रसिके, चिंतन, परिसर अशा कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. आणि मला वाटतं आकाशवाणीवरच राजू तुझी आणि त्यांची ओळख झाली असावी, कारण आकाशवाणीवरती सकाळच्या कार्यक्रमामध्ये राजूनी चिंतन या संदर्भात वाटतं त्याचं चिंतन शब्दबद्ध करून ते मला वाटतं आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलं होतं. तर आपल्याला विनंती आहे की राजूबद्दल आणि अलग या साहित्य संग्रहाबद्दल आणि आणखी कोणताही अनुषंगिक प्रकारचं असतं, कारण लोक ऐकणारेच. कार्यामध्ये आहे आणि राजेंद्रचे सुरू झाले म्हणजे चांगला श्रोतृवर्ग आहे याची निश्चिती आणि निश्चिती दोन्ही आहेच. आता पण मी राजेंद्रला म्हणते तर असंच संबोधन करते, कारण नाही तर खूप कन्फ्युजन तर माझ्या तर ॲक्च्युली मी खरं सांगायचं तर जरा संकोची प्रवृत्तीचा माणूस आहे की असं सभांमध्ये जावं, स्टेजवरती फार बोलावं असं स्वभाव नाही. पण राजेंद्रने इतक्या आपलेपणाने आणि मी तुम्हाला एक डोळं घालणार आहे असं सांगून मला आमंत्रण दिलं आणि मला काय नाही म्हणायचं काही चान्स मिळाला नाही. म्हणजे आपसुकच मनापासूनच मी संमती दर्शवली आणि तुमच्या सगळ्यांबरोबर तर मी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. राजेंद्रची आणि माझी ओळख आणि हे म्हणाले केशवराजांकडे तसं की कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि पण माझ्या माध्यमातून आकाशवाणीच्या माध्यमातून राजेंद्रचं चिंतन त्याच्या आधी तो लालित्यपूर्ण पण होतो. त्याच्यात जसं लेखनाला चिंतनाची भूक आहे तसंच लालित्यपूर्ण पण होतो, साठलेली होतो आणि त्यामुळे 80 अक्षरे रसिकेमध्ये आधी तो लिहायला लागला आणि मग हळूहळू त्याच्या लिखाणात ही चिंतनाची भूक खुणावत गेली मला आणि मी त्याला प्रवृत्त केलं चिंतन लिहिण्यासाठी आणि मग तो चिंतन लिहायला लागला. त्याच्या आईने सांगितलं चिंतन हे तुमच्या माध्यमातून आलंय खरं.
श्रोत्यांपर्यंत आकाशवाणीची मजबूती, पण हो एका अर्थी हो त्याच्यातली चिंतनशीलता मला अधिक भावली आणि मी त्याच्यामुळे त्या वाटेकडे आम्ही दोघेही वळलो. राजेंद्रच्या आईने सांगितलं की हा 24 तास जागा असतो, तर 24 तास जागा असणं हे स्थितप्रज्ञाचं खरं म्हणजे लक्षण आहे. आपण लौकिक अर्थाने जो स्थितप्रज्ञ म्हणतो तो अर्थ राजेंद्रला बिलकुल लागू पडत नाही. तो अतिशय समरसतेने जीवन जगतो. प्रत्येक गोष्टीकडे त्याचं निरीक्षण इतकं सूक्ष्म असतं त्याच्याबद्दल आणि मग त्या निरीक्षणावरती त्याचं चिंतन चालतं आणि त्या चिंतनाच्या मुसळीमधून तो त्या विषयाकडे, तो एखाद्या निरीक्षणाकडे त्याचा अर्थ लावत स्वतःच्या मनाशी चिंतन करत तो जी डुबकी मारतो आणि त्याच्यातून त्याच्या वैचारिक मुसळीतून नवनीत एक काढतो आणि तो अत्यंत संक्षिप्त अशा अलगच्या रूपामध्ये आपल्या पुढे येतो. तर अलग हे माझ्या दृष्टीने जसं केशवराष्ट्र म्हणाले की ते मुळात खूप संक्षिप्त आहे, आपण वाचतो पण नंतर आपल्या मनामध्ये विचार प्रक्रिया सुरू होते आणि त्याचा विस्तार आपल्या मनामध्ये आपापल्या मनाप्रमाणे आपापल्या त्यावेळेच्या मनस्थितीप्रमाणे होत राहतो. अलगचं हे मोठं यश आहे की अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त होतं आणि खरं म्हणजे खूप अवघड आहे गोष्ट. शाळेमध्ये आपल्याला बेसिक रायटिंग होतं तर 1/3 सारांश करायचा तरी सुद्धा दमछाक व्हायची. तर आपल्या मनामध्ये हे जे काही आपण बघितलंय आयुष्य बघितलंय, माणसं बघितले, नातं बघितलंय, त्या सगळ्याबद्दल आपल्या मनामध्ये जी मुसळण होते आहे त्याच्याबद्दल इतक्या थोडक्यामध्ये लिहायचं हे खूप मोठं कौशल्य आहे. आणि हे मी दृश्य स्वरूपात त्याची तुलना करायची तर एखाद्या तांदळाच्या दाण्यावरती गणपती साकारायचा केवढं स्किल आहे, त्याच्याशी तुलना मला ह्या स्किलची करावीशी वाटते की एवढं मोठं स्किल आहे. आणि बायनरीमध्ये एक कसं इलेक्ट्रॉनिक्सच्या आमच्या कोडिंग आणि डिकोडिंग असतं. तर आपल्याला आलेल्या अनुभवाच्या चिंतनातून कोडिंग करून अलगची निर्मिती राजेंद्र आणि ती वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये त्याचं डिकोडिंग होतं आणि मग आपलं जे अनुभव डिकोडिंग प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या स्तरावरती होतं. आपला अनुभव विश्व जेवढा असतो आणि आपण जितक्या सजगतेने आणि जितक्या सेन्सिटिव्ह वृत्तीने त्याच्याकडे बघतो आयुष्याकडे, त्या अनुभवाकडे, तितके तरंग आपल्या मनात उमटत राहतात आणि तितके ते विस्तारत राहतात. तर तेवढा विस्तार आपापल्या मनात त्या अलगचं होतं. तर हे अलगचं खूप मोठं यश आहे असं मला अगदी प्रकर्षाने वाटतं. पहिल्यांदा माझ्या बघण्यात अलग हा राजेंद्रने मला पाठवल्यावरतीच मी अलग नावाच्या प्रकाराकडची इन्फ्लुएन्स झाले. मला तेव्हा कळलं की अरे अशा तऱ्हेने काहीतरी व्यक्त करता येईल. मग ती वाचल्यावरती मला असं वाटलं की अरे चारोळी होती, हायकू होता, त्याला पण कथेचं इतकं संक्षिप्त रूप येण्यासाठी इतकी वर्ष लागली. कारण आपण हायकूशी खूप आधीपासून परिचित होतो, चारोळ्यांशी पण गेले अनेक वर्ष होते. पण कथेचं इतकं संक्षिप्त रूप इतकी वर्ष लागली, अरे आपल्याला कधी सुचलं नाही पण किती छान आहे असं वाटलं. आता केशव परांजपे म्हणाले की हा साहित्य प्रकार बरोबर आहे, हा साहित्य प्रकार आहे. पण तुम्हाला अनेक जणांना माहिती असेल की अगदी सुरुवातीला कथा या प्रकाराला वाङ्मयिक दर्जा, साहित्यिक दर्जा द्यावा की नाही याच्याबद्दल अनेक मतभेद होते, खूप त्याच्याबद्दल डिबेट्स झाले. पण आता आपण बघतोय काळाने उत्तर दिलेलं असतं की कथा हा वाङ्मयाचा अविभाज्य भाग आहे. दिवाळी अंक बघा किंवा आता कादंबरीकडे न वळता लोक कथासंग्रह अधिक पटकन घेऊन असतात. तर काळाचा काळामुळे होणारा हा बदल आहे. क्रिकेटचं टेस्ट मॅच कडून T20 कडे कुठल्याही गोष्टीचं मिनिएचर हे आपण अनुभवतो आहोत, आपल्या एका पिढीने अनुभवलंय हे सगळं. तर अशा काळात कादंबऱ्या अजूनही लिहिल्या जातात पण
आहेत तितक्या कादंबरीकडे सहसा वाचक वळताना दिसत नाही. तर अशा या झपाट्याने आयुष्याचा वेग वाढवणाऱ्या या काळामध्ये कथा सुद्धा किती वाचली जाईल. तर मग अशा वेळेला ही अत्यंत लघु कथा अशी जी आहे अलग, तर त्यामुळे साहित्य जिवंत राहायला, प्रवाही राहायला खूप मदत होईल असं मला एक थोडंसं निरीक्षण नोंदवावंसं वाटतंय. आणि त्या दृष्टीने राजेंद्राचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे. आणि या अशा या अलगचं पुस्तक होतं, तर मला मोह झाला होता की त्याच्या काही अलग वाचून दाखवावेत आणि कसं थोडक्यात तो मांडतो आणि त्याचा केवढा मोठा आशय. किंवा कधी कधी त्याच्या ह्या ज्या अलग असतात त्या कधी जागं करणाऱ्या असतात, कधी डोळे उघडणारे असतात, तर कधी कधी समाजाचा भाग म्हणून खरोखरीच एक सणसणी चक्रात लगावणारे असतात की माणूस वेगाने किती धावतो आणि शेवटी त्याच्या लक्षात येतं. तुम्ही व्हेंटिलेटरवर असताना लक्षात येतं त्याच्या की श्वास मोजत असतो व्हेंटिलेटर पण आणि माणूस पण, आणि आपण ना धावपळीनी ना इतक्या काय म्हणतो आपण रक्तओकेस्तवर केलेल्या धावपळीनी इतक्या आपण काय मिळवलं असा एक शेवटच्या क्षणी त्याच्या मनात प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर आपण सगळे जाणतो. आपण प्रत्येकाने आपापल्या मनात द्यायचं की इतकी उरसफोड करून आपण काय मिळवतो, मग कशाला कुठल्या वेळेला महत्त्व द्यायचं आणि काय करायचं आपण ह्याचा आपोआपच आपण आपलं परीक्षण आपण करायला लागतो. त्याचे बहुतेक सगळ्या अलग वाचून आपण स्वतःला मोजतो, आपण त्याच्यात मापन करतो आपलं स्वतःच्या पण वागणुकीचं, विचारांचं, आवाक्याचं मापन करायला त्या भाग पाडतात. तर अशा ह्या अत्यंत कमी शब्दात पण खरोखरी आशय धन आणि सखोल विचार करायला लावणाऱ्या विचार प्रवर्तक अशा अलग तो सातत्याने निर्माण करतो आणि त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन आणि आभार. आणि अशा अलगचं ह्याचाही आनंद आहे. तुझा अत्यंत अभिनंदन. यानंतर पुस्तक प्रकाशन होईल आणि त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्याचे त्यांचं बरोबर असं सगळं आम्ही कार्यक्रम ठरवत आहे. पण त्यापूर्वी म्हणजे पुस्तक प्रकाशन आता लगेच होणार आहे असं जरा अनाऊन्स केल्यामुळे तुम्ही जास्त कम्फर्टेबल असाल. मला राजेंद्र म्हणाला की तुमची पण काय निरीक्षणं असतील की तुमच्या निवेदनाच्या मुखामध्ये किंवा निमित्ताने तुम्ही व्यक्त करा. एकच मिनिट, सॉरी थांबवलं, सॉरी. आता अशा अलग थोड्या अंतराने सातत्याने वाचण्यात आल्यावरती मला असं वाटलं की, आणि खूप व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आणि वेगवेगळ्या ग्रुपकडून आपल्याला त्या यायला लागल्या इंडिव्हिज्युअल लेवलवर ग्रुपवरती. मग मला असं वाटलं की हा नक्कीच अर्थातच हा काळ उत्तर देईल, पण हा चांगला साहित्य प्रकार नक्कीच आहे. या साहित्याचा दर्जा आपण द्यायला हवा. आणि म्हणून साहित्य सरोवर कार्यक्रमामध्ये मी राजेंद्रला बोलवलं आणि त्याची अलगसाठी एक खास मुलाखत घेतली आणि आमच्या श्रोत्यांना त्याची भूमिका काय, अलगकडे कसं बघावं या सगळ्याबद्दल माहिती देणारी एक मुलाखत पण प्रसारित केली आणि त्याला इट वॉज व्हेरी वेल रिसीव्ड. तर मला सांगायचं झालं. मगाशी मी म्हटलंच की एक प्रक्रिया असते. कुठचाही फॉर्म जो असतो तो फॉर्म तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जे कथ्य आहे, जे सांगावंसं वाटतं, जी उर्मी आहे ती उर्मी फॉर्म घेऊन येते. आणि ज्यावेळेला तुम्ही फॉर्म तयार करून त्याच्यामध्ये स्वतःला घालायला बघता तेव्हा ते एका प्रकारची निर्मिती होऊ शकते. ती बरीचशी क्राफ्ट असते. की कविता अशी असते असं म्हटल्यानंतर हे वृत्त घ्यायचं आणि असं आपण नेहमीच म्हणतो. फॉर्म माहिती असतो आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही लिहिता त्यावेळेला ही फसगत शक्य असते की फॉर्मला काय म्हणायचं तेच मी म्हणायला जातो आणि मला काय म्हणायचं ते मागितलं काय. पण ज्या वेळेला तुम्हाला
तुमचं म्हणणंच इतकं वेगळं असतं की उपलब्ध असलेल्या कुठच्याही फॉर्ममध्ये ते सामावत नाही. म्हणजे ते म्हणणं फिजिकली मोठं असावं लागतं असं नाही, त्याचं सांगणं इतकं वेगळं असतं की उपलब्ध जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये ते व्यक्त होतं असं वाटत नाही, तेव्हा नवा फॉर्म जन्मला आहे. तर अलग हा तसा नवा फॉर्म आहे असं आज आपण म्हणतो. पण जसं ज्योत्स्नाताईंनी म्हटलं तसं खरं आहे की आज आपण त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित करून हातात घेतोय. हा फॉर्म आहे की नाही, किती समर्थ फॉर्म आहे, हा फॉर्म इतर फॉर्मपेक्षा किती आणि कुठे वेगळा आहे, हे सगळं काळ ठरतं. परंतु फॉर्मची निर्मिती जी असते ती एका ऊर्जेतून उर्मीतून होत असते आणि ती उर्मी ही सच्च्या कलाकाराकडे असते. ती उर्मी राजेंद्रकडे आहे आणि त्याच्यातून हा फॉर्म आणि अलग निर्माण झाले, हे विशेष कौतुकाचं आहे. तसं म्हटलं तर राजेंद्र, ज्याला आपण पंतोजीची कविता म्हणतो, अशा पद्धतीची कविता अतिशय वृत्तबद्ध, अक्षरगणवृत्त म्हणजे मात्रागण सुद्धा नव्हे, अक्षरगणवृत्तामध्ये सुद्धा अतिशय उत्तम काव्यलेखन करू शकतो. त्याने अनेक नावाजलेल्या उत्तम गझला, उर्दू गझला या समश्लोकी पद्धतीने म्हणजे त्याच मीटरमध्ये त्याच अंदाजाने मराठीत रूपांतरित केलेले आहेत. म्हणजे असं नाही आहे की मूळ साहित्य प्रकार जे आहेत, कथा, कादंबरी, कविता, कवितेतले विविध फॉर्म हे माहीत नाही आहेत किंवा त्याने ट्राय केले नाही आहेत किंवा ते त्याला फारसं काही माहिती नाही, जमत नाही, असं नाही आहे. हे सगळे फॉर्म जमत असताना सुद्धा जर एका वेगळ्या फॉर्ममध्ये त्याला लिहावंसं वाटलं असलं तर त्याचा अर्थ असा होतो की नॉट ओनली इन केमिस्ट्री नॅनो टेक्नॉलॉजी हॅज कम बट ऑल्सो इन द लिटरेचर. आणि मग आपल्याला जे सोनं माहिती असतं, केमिस्ट्रीला जे सोनं आज माहिती असतं ते नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये फार वेगळं असतं. सोन्याचा रंग आपल्याला पिवळा माहिती असतो, नॅनोमध्ये तो लाल असतो. आणि आपण पदार्थांचे द्रवरूप, घनरूप, वायुरूप असं वर्गीकरण करत असतो, पण नॅनोमध्ये रूपच नसतं. तर खूप काहीतरी वेगळं दर्शन आपल्याला नव्या फॉर्ममध्ये करू शकतो. आता लोकही असतात. चारोळी ज्या वेळेला आली त्यावेळेला कवी लोकांनी खूप टीका केली आणि रसिकांनी खूप स्वागत केलं. कारण रसिक म्हणून कवितेच्या वाटेला जाणं फारच त्रासाचं वाटत होतं लोकांना. चारोळीमध्ये त्यांना श्वास घेता आला की मला कळते असं काही म्हणता येत नाही. त्यात धोका असा असतो की 4च ओळी लिहायच्या असतात, कसं का सांगा. त्यामुळे प्रत्येकाने 4 ओळी लिहून बघितल्या आणि त्यामुळे जो सच्चा लेखक असतो त्याचं आव्हान वाढतं. जर मला तुंबाडचे खोत लिहायचं असेल तर आव्हान कमी असतं, कारण तुंबाडचे खोत इतकी पानं हाताने पेनाने लिहून काढण्याची फिजिकल क्षमताच असतात, त्यामुळे कॉम्पिटिशनच नसते. परंतु जर तुम्हाला 6 ओळीमध्ये काहीतरी द्यायचं आहे, देता येतं आणि त्याला कम्प्लीट फॉर्म म्हटलं जातं, इट्स ऍक्सेप्टेड असं म्हटलं तर धोका उत्पन्न होतो. आणि हा नवकवितेच्या बाबतीत झाला. वर्डेकरांनी नवकविता लिहिली, त्या नवकवितेचं जुन्या लोकांनी पुष्कळ त्याची टिंगलटवाळी आणि त्याच्यावरती अतिशय आक्षेप घेतले आणि आता वटवट भुवनासंगीत करवैद्य तपसंचार असं त्या कवितेला म्हटलं लोकांनी. नंतर अनेक लोकांनी नवकविता लिहिल्या आणि मग शेवटची वेळ वाचेपर्यंत ही जेन्युइन कविता आहे की कवितेची वात्रटिका आहे हे कळू नये अशा पद्धतीने पण लिहिलं. म्हणजे लिहायला प्रकार सोपा करायचा आणि तितकाच चालू लिहिण्यासाठी तो कठीण बनायचा. कारण 99 लोक लिहितात, तो जर खोटा असला तर मी 100वा लिहितो हा खरा कशावरून, त्याचं खरं पण सिद्ध करणं कठीण होत जातं. तर हे मोठं आव्हान अलग ह्या प्रकारामध्ये अधिक आहे असं मला वाटतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगावा असं होतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आयुष्याच्या कलेच्या सुद्धा ट्रेंड्स असतात आणि त्याच्यात साहित्यासारखी कला ही जी सामाजिक जीवनाशी अधिक जवळ जाणारी अशी कला असते, त्याच्यामध्ये सामाजिक जे अंतःप्रवाह असतात, राजकीय जे अंतःप्रवाह असतात ते नेहमी दृश्यमान होत असतात. त्यामुळे कुठेतरी साहित्याची व्याख्या आज की तुम्ही उपेक्षित असतात तर साहित्यिक असू शकता. कदाचित माझं बोलणं थोडं पुस्तक वाटत असेल पण आय डू नॉट मीन इट, पण हे अशा पद्धतीचं चित्र एकंदर आहे की तुम्ही उपेक्षित असणार, तुम्ही हालतपेष्टा सोचले असणार, तुम्ही मध्यम वर्गात नसला तर तुम्ही कलाकार साहित्यिक असू शकता. म्हणजे काय की मध्यमवर्गीय संवेदना ही साहित्याचा विषय जणू काही असू नये असा एक सार्वत्रिक नियम बनला गेला आहे असं चित्र दिसतं.
असं चित्र जेव्हा दिसत असतं तेव्हा मी ज्या राजेंद्रच्या कविता वाचल्या, कथा वाचल्या, फलक वाचल्या, त्यातनं माझ्या असं लक्षात येतं की मध्यमवर्गीय संवेदना जी आहे ती नक्की त्याच्याकडे आहे आणि ठामपणे मध्यमवर्गीय संवेदनेचं लेखन तो करतो. त्याला कोणताही मुळावर यायचा प्रयत्न तो करत नाही. किंवा अलग असं आहे की त्याला फार वर्गीय अशा प्रकारच्या संवेदनेचं कॅटेगरायझेशन करणंही शक्य नाही. तर अशा प्रकारचं साहित्य तयार करणं आणि साहित्याच्या प्रांतामध्ये म्हणलं की मी हे साहित्य निर्माण करतोय, हा सुद्धा एक मोठा प्रयोग आहे. हे सुद्धा एक धाडस आहे. हे मोस्ट प्रोबॅबिलिटी तुम्हाला साहित्य म्हणून रेकग्निशन मिळणार नाही याही कामात असंही शक्य असतं. पण रेकग्निशन मिळेल की न मिळेल हा विचार दुय्यम केव्हा होतो, ज्यावेळेला तुमची उर्मी तितकी महत्वाची असते तेव्हा तुम्हाला वाटतं की आणि ते तसं होतं. आणि प्रत्येक कला प्रकारच्या बाबतीत हे घडलेलं आहे की उर्मी इतकी मोठी होती की हे ऍक्सेप्ट होईल की न होईल त्याचा विचार करत बसायला त्या कलाकारांना वेळ किंवा उसंत नव्हती आणि ते उत्पन्न झालं. तर मी अशी आशा करतो की अशा उर्मीतून हे अलग उत्पन्न झालेलं आहे आणि ह्याच उर्मीने आणि ह्या तेजाने, ह्या जोशाने, ह्या ऊर्जाने हा अलग असाच अंमलात राहील. आणि शेवटचं तिसरं निरीक्षण की स्वतः राजेंद्र हा ही पुस्तकांची निर्मिती करतो, ऑडिओ बुक्स काढतो, अतिशय टेक्नोसॅव्ही आहे आणि लोकांना वाचायची फिजिकल क्रिया किती डिफिकल्ट वाटते आजच्या काळामध्ये त्याला हा जास्त माहिती असं मला वाटतं. असं असताना सुद्धा कागदावर छापलेलं पुस्तक त्याला काढावं असं वाटलं, याचं मला अतिशय कौतुक वाटतं. आणि आता आपण प्रकाशनाकडे जाणार आहोत, पण प्रकाशनाच्या पूर्वी मी राजेंद्रबद्दल 4 वाक्य म्हणजे ती जरा 40 होतील आणि 40 वाक्य म्हणजे फार मोठं भाषण नसतं. ती बोलणाऱ्या त्यातलं कोणतंही वाक्य हे बायोडेटामध्ये दिले म्हणून नाही, प्रत्येक गोष्ट माझ्या स्वतःच्या अनुभवाची आहे म्हणून सांगतो. पंडित चिमोट्यांकडे समोर बसणारा अतिशय हुशार असा संवादिनीचा विद्यार्थी म्हणून त्यांना पाहिजे. काय मोठं धावतात संवादिनीमध्ये, अरे वा असं वाटतं असं. बरं आज मी त्याला संवादिनी वाजवताना बघतोय, पुढच्या वेळेला गेलो तर हा तबल्यावर बसतोय मुलं आणि संवादिनीवरती मोठं जास्त गतीने धावतात की तबल्यावर जास्त असं वाटावं. अरे वा तबला, पण तबल्याचं बकायदा शिक्षण घेतलं गुरुजी म्हणून तुझे तबल्याचे म्हणजे कसं आहे की सगळ्यात बाहेरला लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात म्हणजे लहानपणी जनरली पहिली कला ही जबरदस्तीने शिकवली. मला तबला जबरदस्तीने शिकवला गेला. त्यामुळे जवळच एक आपा पेडेकर म्हणून होते महाराष्ट्राला, नंतर वेगवेगळं म्हणून पै म्हणून आणि आणि मंडळीचा नागेशकरांच्याकडे 2 वर्ष त्यांच्याकडे होतो. आणि मुख्य संस्कार जर आपण म्हणतो तबल्याचे तर संवादिनी शिकायला लागल्यानंतर उस्ताद अलाखा साहेबांच्याकडे मी स्टाफ आर्टिस्ट त्यांना लिहायची, त्यांच्या स्टुडंट्सना लिहायची संगत करायची म्हणून जात होतो. आणि आपाजी तुम्ही जसे बसला इतक्या जवळ आपाजी बसायचे आणि 2-2.5 वर्ष मला त्यांचा सहवास झाला. आणि मुख्य म्हणजे त्यांचा तबला तर ऐकला किंवा त्यांचं शिकवणं पाहिलं, पण ते विचार कसा करतात ना हे खूप जवळून पाहायला मिळतं आणि त्या विचारांचा संस्कार तबल्यावर झाला असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांना पण मी दुरुस्ताने म्हणतो सुरेश दादांच्याकडनं धर्मगुरूचा जो विषय आहे तो सुरेश दादांनी उलगडून दाखवला. अक्षरशः एखादं दार बरं सुरेश दादांच्याकडे धर्मगुरूचा विचार झाला. त्यामुळे सगळ्याच लोकांचा हे प्रभाव. त्यामुळे संगीत कलाकार म्हणून याची ओळख होतीच होती. नंतर मला कळलं की हा आता इकडे नसतो. मग गेला अमेरिकेमध्ये चांगला काहीतरी व्हाईस प्रेसिडेंट वगैरे होता एका IT कंपनीचा आणि चांगली कारकीर्द आज गेला आणि उद्या म्हणजे काल गेला आणि आज आला असं वाटलं. पण मला वाटतं 12 वर्षापासून 6 वर्ष कारण 6 वर्ष बाहेर होता. त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं नवीन काम त्याने केलं, ज्या कामाचं ग्लोबल रिकग्निशन आहे असं काम त्यांनी त्या क्षेत्रामध्ये केलं. आणि परतून आला आणि परतून आल्यानंतर काय केलं तर मला स्टुडिओ गायक गातात पण मायक्रोफोन माहिती नसतो. मायक्रोफोन माहिती असला तरी तो समोर कोणी ठेवत नाही हो त्यांच्या, म्हणजे स्टेज घ्यायला मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याने स्टुडिओ काढून
घालून त्या स्टुडिओमधून त्यांनी चांगलं गाणारे वाजवणारे पण ज्यांचं नाव झालेलं नाही फारसं आणि नाव करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही कारण अभ्यास करतात गाण्याचा. असे जे लोक आहेत अशा लोकांच्या माझ्या माहितीप्रमाणे निदान 100 तरी सीडीज 50-55 त्यांनी सीडीज त्यांनी काढल्या. त्या लोकांचं गायन वादन त्यांच्याकडनं मागायचं, ते 2-4 स्वतः ऐकायचं, 3-4 जणांना ऐकवायचं, कसं वाटतंय, पोटेन्शियल आहे का याच्यामध्ये ते बघायचं, पण त्या कलाकाराचं रेकॉर्डिंग करायचं, ते रिलीज करायचं. मग ते रिलीज केल्यानंतर उपलब्ध आहे म्हणून लोक ऐकतील असं नाही, म्हणून रामासदेवामध्ये त्यांचे कार्यक्रम करायचे. हा सगळा त्याचा जो उद्योग आहे तो मी जवळून पाहिलेला आहे, त्यात काही बाबतीमध्ये आणि शेअर पण केलेला आहे. त्यानंतर ध्वनिमुद्रण, ऑडिओ रेकॉर्डिंग हा इंजिनिअरिंगचा भाग संगीताच्या जवळचा असला तरी त्याचा त्याने अतिशय सूक्ष्मतेने अभ्यास केला आहे आणि गायक वादकांना थोडं तरी यातनं कळलं पाहिजे असं लक्षात घेऊन त्याचे तो नियमितपणे शैक्षणिक वर्ग घेत असतो आणि त्याच्या वर्गाला अनेक चांगले गायक कलाकार आणि वादक आणि ऑर्गनायझर्स सुद्धा गेलेले आहेत. त्याने एक कानमंत्र दिला तो माझ्याही चांगला लक्षात आहे. मी ज्या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमामध्ये निवेदनं गेलो की कलाकाराची ओळख करून देतो, मुख्य गायक, संवादिनी वादक आणि तबला वादक आणि हे समोर बसले ते ध्वनी संयोजक. कारण त्याचं म्हणणं आहे ते मला फार पटलं की जितका कार्यक्रम बनवणं किंवा बिघडणं तबलावाला पेटीवाला करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त ध्वनीवर्धक साऊंड इंजिनियर करू शकतो, तो अतिशय महत्वाचा साथीदार असतो. तर ते त्यांनी जे सांगितलं ते मला चांगलंच लक्षात आहे आणि त्याबद्दल त्याहीपेक्षा आणखी खूप जवळची स्वातंत्र्य सावरकर सेवा केंद्राला जवळची असलेली ओळख म्हणजे त्यांनी ऑडिओ बुक्सची केलेली आहे. त्याच्यामध्ये सावरकरांचं वाङ्मय ऑडिओ बुक्सच्या स्वरूपामध्ये, ई पुस्तकाच्या स्वरूपामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांना सावरकरांचं 6 सोनेरी पानं हे अतिशय महत्वाचा ग्रंथ आणि तो ग्रंथ ज्याच्या आवाजात उपलब्ध आहे तो सौरभ या ठिकाणी उपस्थित आहे. खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या सावरकर केंद्रामध्ये संगीताची स्पर्धा असते तर परीक्षेत म्हणून ये, काही कार्यशाळा असतील तर मार्गदर्शक म्हणून ये, असं माझा त्याला फोन असतो आणि वेळात वेळ काढून हे ज्यांच्या बाबतीत खरं असतं अशा तर तसा वेळ काढून तो येत असतो आणि अतिशय दुर्दम्य असा उत्साह प्रत्येक बाबतीत प्रत्येक वॉक ऑफ लाईफमध्ये त्यांना आहे आणि तो उत्साह अतिशय बालसुलभ, निरागस, पूर्वग्रह विरहित असा आहे आणि ही त्याची अतिशय मोठी जमेची बाजू आहे. आणि हे जसजसा तो प्रौढ होत जातोय तसं हे शैशव त्याच्याजवळ सतत राहू दे आणि मला वाटतं त्याच्या आईच्या सहवासाने ते त्याला नेहमी राहत राहील असं मला वाटतं. इतक्या अजूनही बोलता येईल पण तेवढंच सत्य बोलतं. आणि आता आपण पुस्तकाचं प्रकाशन जे करणार आहोत त्यापूर्वी दीपक प्रज्वलन करूया, म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्याची ओवाळणी त्या दीपक प्रज्वलनाने करूया असं मी जरा स्वतःला सावरून दिलं. चला
प्रमुख पाहुणे गझल नवाज म्हणजे भीमराव पांचाळे, त्याचप्रमाणे ज्योत्स्नाताई, विजयाताई, सौरभ सगळ्यांनी संयुक्तपणे माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली होती, म्हणजे कथा गोष्ट म्हणजे कथा अशा आली की कदाचित अलगच हे आदिम रूप असेल, पण कथा या फॉर्ममध्ये बघून सुद्धा मला ती कविताच वाटली. आणि इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिका याच्यासमोर जरा मी परंतु मी ऐकलेली वचन अशी होती की वॉटर सॉ हर लॉर्ड अँड शी ब्लश्ड. एवढीच कथा होती. तर म्हणजे तुम्हाला दोन वाक्यामध्ये किंवा एका वाक्यामध्ये केवढा मोठा आशय सांगता येतो. तर हा कदाचित अलगचा कुठेतरी ओरिजिन गंगोत्री असावी. मी आता गझल नवाज भीमरावांना सांगणार आहे की त्यांनी राजेंद्रबद्दल आणि अलगबद्दल बोलावं, पण त्याआधी त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी मी अजिबात मिळणार नाही, कारण माझे अतिशय आवडते कलाकार आहेत ते. म्हणजे मला सांगतो साधारणपणे 30 वर्षापूर्वी माझ्या महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यांनी मराठी गझल गायना स्पर्धेमध्ये घेतली आणि त्या गझलची चाल इतकी इंट्रिकेट होती, इतकी गुंतागुंतीची, विलक्षण गुंतागुंतीची आणि तरी सुद्धा इतकी सुडवून होती की मी तिला विचारलं की कोणाची चाल आहे. कारण कठीण गुंतागुंतीच्या अशा चाली म्हटल्यानंतर श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर हीच नावं मला माहिती होती. त्यावेळेला मी प्रथम हे नाव ऐकलं, भीमराव पांचाळे. साधारणपणे काही एक सुरावट संगीतकाराच्या मनामध्ये येते आणि त्या सुरावटीला धरून संगीतकार चाल करतो. शब्दानुरूप त्याच्यामध्ये काही थोडंसं संगीताच्या भाषेत बोलायचं तर लिबर्टी घेऊन थोडेसे व्हेरिएशन केले जातात. हा साधारण चालीचा ढाचा असतो. ह्यापेक्षा खूप वेगळा विचार. म्हणजे तुम्ही राग जर म्हटले, रागदारी जर म्हटली तर ते जणू काही रंग आहेत, प्रायमरी कलर्स असावे की यमन म्हणजे पिवळा रंग, केदार म्हणजे लाल रंग असावा. आणि मग एखाद्या चित्रकाराने त्याच्या चित्रामध्ये तुम्हाला लालही दिसत नाही, पिवळाही दिसत नाही, पण सगळ्याचं शेडिंग दिसत असतं आणि म्हणून ते प्रत्येक चित्र वेगळं असतं. जर तुम्ही लाल रंगच लावला तर प्रत्येक चित्रामध्ये लाल रंग सारखाच असणार आहे, पण ज्यावेळेला तुम्ही शेड करून त्याच्या लावता किंवा त्या प्रत्येक चित्रातली ती शेड वेगळी असते, प्रत्येक चित्र वेगळं असतं, तशी प्रत्येक चाल त्यांची वेगळी असते असे संगीतकार आहे. मी विचार केला त्यांच्या चालीवरती की हे कसं सुचलं असावं, हे कसं केलं असावं, रागाचा, रागदारीचा आणि ह्या चालीचा संबंध काय. तर मला हे लक्षात आलं की ग्रॉस फॉर्म मध्ये राग कुठेही वापरलेला नाही. ग्रॉस फॉर्म मध्ये म्हणजे एक राग म्हटलं की त्याची एक चलन असते, त्याची एक विशिष्ट अशी त्याची एक स्वरावली असते. ती स्वरावली अशी उचलली आणि कुठे लावली, अप्लाय केली असं नसतं. त्याचं त्यांना भावलेलं, त्यांनी परिष्कृत केलेलं असं लघुरूप अलगच्या जवळ जाणार आहे असं ते रूप असतं. आणि म्हणून ते एका ओळीमध्ये 4 रागांची सुद्धा झलक दाखवू शकतात. इतकी इंटिग्रेट चाल आणि कलेच्या कुठच्याही एका प्रांतामध्ये माणूस एका दर्जाचं काम करतो, तो सगळ्या कलेच्या प्रांतांमध्ये सुद्धा तीच नजर घेऊन वावरत असतो. त्यातून साहित्याबद्दल जर बोलायचं झालं तर भीमरावांचा अधिकार खूपच मोठा आहे. याचं कारण गझल हा जो फॉर्म आहे
या फॉर्म बद्दल अतिशय नेमकं असं ज्ञान त्यांना आहे. आणि अनेक कवींनी लिहिलेल्या कविता ह्या गझल आहेत की गझल नाहीत याचा निर्णय अतिशय निर्भीडपणे भीमरावांनी सतत केलेला आहे. कविता म्हणून चांगली आहे, कविता असल्याबद्दल म्हणलं नाही, परंतु तुम्ही याला गझल म्हणू नका, अत्यंत निर्भीडपणे तुम्ही सांगितलेलं आहे. एखाद्या फॉर्मचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला जर तुम्ही फॉर्म म्हणता, जर त्याला गझल म्हणता तर ती गझल असायला पाहिजे. आणि मग मुद्दा म्हणून कळून सवरून तो फॉर्म तुम्ही मोडता तर तुमची क्रिएशन असू शकते, पण अज्ञानाने घडतं त्याला क्रिएशन कसं म्हणायचं? तर संज्ञान करून सोडायचं लोकांना, हे त्यांनी गझलच्या बाबतीमध्ये खूप चांगलं केलेलं आहे. दुसरं असं की ज्या गझलांना चाली लागल्या त्या गझलांचं सिलेक्शन सुद्धा, चयन निवड सुद्धा अतिशय आशयघन अशा गझलांना त्यांनी चाली लागलेली आहे. आणि त्या चाली ऐकताना आपल्याला असं वाटतं की त्या कवीला एका शब्दातून अनेक जे प्रतिध्वनी अर्थाचे त्या कवीला जे अध्ययन आहेत कवीच्या मनाचे ते त्यांच्या चालीतून दिले. आणि दुसरं असं की आमच्या सगळ्यांचे ते ज्येष्ठ आणि अतिशय प्रिय असे मित्र आहेत, त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला ते लाभले आहे, त्याचा मला अतिशय आनंद होतो. आता हे किती अस्थानी होईल हे मला माहीत नाही, परंतु राजेंद्रबद्दल अलगबद्दल त्यांनी मुलावर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाने राज्य सरकारने त्यांना गझल या सेमी क्लासिकल फॉर्ममध्ये त्यांच्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. ऑडिशन होते त्या ऑडिशन बोर्डावरती ते आहे. मुंबई विद्यापीठासारख्या अनेक विद्यापीठांमध्ये सेमी क्लासिकल आणि लाईट म्युझिक शिकवलं जातं, त्याच्यामध्ये विशेषतः गझलसाठी त्यांना अनेक ठिकाणून गझल हा फॉर्म गायकीमध्ये कसा आणि कवितेमध्ये कसा हे शिकवण्यासाठी बोलवलं जातं. देशात विदेशात अनेक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि इतका मोठा कलाकार हा इतका साधा असू शकतो हे त्यांच्याकडे बघितल्याबरोबर असेल. राजेंद्र ते मोठीलाच त्यांनी गझलच्या दोन वेळेस नाही याच्यामध्ये सर्व माझे ज्येष्ठ आदरणीय आणि आपण सर्व उदाहरण असेल सर्वांना विनम्र अभिवादन करतो. माझ्या या बहुआयामी कलावंत मित्राचं एक पुस्तक, एक आयाम आज आपल्यासमोर पुस्तक रूपाने घेतो आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. राजेंद्र आणि माझा परिचय व्हायचा होता तो अमेरिकेत. दौरा ठरलेला होता की मी राजेंद्र जेव्हा माझ्यासोबत गेला होता की तो दौरा पुष्कळ झाला आणि माझा दौरा झाला, पण तो राजेंद्र भारतात आलेला होता. आणि तो जेव्हा नेहरू सेंटरमध्ये योगाला सजत करण्याचा किंवा साथ केली ते चालले असेल असा हा अत्यंत मुली मित्र. साहेबांनी सांगितलं त्याच्यातलं निरागस आणि बालसुलभ जे वागणं, त्याच्यात विचार करणं, त्याची उत्सुकता की गझलबद्दल विचारायला मला ते गोराई किती चक्रा मारल्या असेल आणि डायरीमध्ये येणं, तो काफिया ती त्याच्याबद्दल तासनतास चर्चा करणं, ती गरजेचं काय असते, काफिया कसा निभायचा. खरं तर त्यांनी माझी उजळणीच घेतली त्या बाबतीत आणि मी त्याचं पक्का होत गेलो की त्या तो एकटी काय असते मी आधीच काहीतरी वाचून ठेवलं, हा काय विचारणार मला असा माझा मित्र. अलग हा अति लघुकथा वाचण्याची आवड आहे. शाळेतून म्हणतो त्या वाचल्या कथा, गायने मोपासाच्या कथा लघुकथेमध्ये खूप लोहाणा प्रकार मोपासाच्या कथामध्ये. तर हे सगळं वाचताना आणि काव्याचे अनेक लघु प्रकार, ठाकांतिका आहे, अंकणिका आहे, भाष्करिका आहे, त्रिवेणी आहे, हे सगळे प्रकार लघु रूपामध्ये वाचले अनुभवले.
पण कथेमध्ये लघुकथा आणि त्यामध्ये अति लघुकथा ह्या प्रकारचा पांढर नव्हतं असं मी मानतो. आणि एक चांगला साहित्य प्रकार त्यांनी मराठी भाषेला दिला. एक चांगला उमदा साहित्य प्रकार आजच्या काळामध्ये सुद्धा असा तो साहित्य प्रकार तो देतो आहे आणि आपण तो स्वीकारतो. हे गजाच्या बाबतीत घडलं नाही. गजाच्या बाबतीत घडलं असतं तर गजा बाबतीत खूप मोठी झाली. माधव देवेंद्रांनी हा प्रकार मराठीमध्ये आणला आटोकाट करते. पण इतकी टीका झाली की त्यांना भंडावून सोडलं की त्याने नाच म्हणून झालं. फारसी भाषेचे पंडित हे एवढा मोठा माणूस. त्याच्यानंतर सुरेश भटाने सौंदर्य करून सोडलं. शेवटी त्यांना म्हणावं लागेल की जानकी ही बाग माझ्या शोषणाच्या सार्थकाला मी इथे अमृताचे रोपटे रुजवले. आणि येणाऱ्या पिढ्यात त्याची काय किंमत करायची ते करते. आता या माझ्या पिढीशी बोलून या पूर्व पिढीशी बोलून काय उपयोग नाही असं मी म्हणायचं. पण एक मात्र 2 भाग करूया. एक भाग सोपाट साहित्यिक परिवेशाचा, दुसरा भाग रसिक. त्या रसिकांच्या गाडीवर पूर्णपणे त्यांना अनुभव आणि इतकं मिळालं की मग त्यांनी कोणाचीही परवा केली. इतकं अनुभव झालं, इतकी दाब आणि इतकी शाबासकी त्यांनी मिळाली. त्याच्यामुळे आम्ही जे मी तर 9वी 10वी असल्यापासून उर्दू शिकलो, उर्दू गझल रचायला लागलो. पण जेव्हा भट साहेबांचं त्या अमरावतीच्या त्या राजकमल चौकामध्ये त्या पायडल रिक्षात बसून ते ऐकलं खड्या आवाजात, तेव्हा मी तो दिवाणा झालो. म्हणजे माझ्या न कळत्या वयात म्हणजे 10वी जे काही गझल करण्याचं वय होतं माझं, तर इतका मी त्या काळातही वेडावून गेलो होतो. आणि मला ती गझल पहिली ऐकवली गझल ते आमच्या गझलमध्ये असं म्हणतात, आपल्या गझलमध्ये आमच्या नाही असं म्हणते की अर्धे लिहिजन बर्दे खिजन या काळातून उसळली आणि त्या काळातून कोसळली. या काळातून निघाली आणि त्या काळापर्यंत पोहोचली असं नाही. हा प्रवास नाही आहे, उसळणे आणि कोसळण्याचा प्रवास आहे. आणि त्याचं नातं त्या काव्यप्रकाराचं त्या काव्यप्रकाराच्या सूक्ष्मातिसूक्ष्म होत जाऊन गागरने सागर एका खंडकाव्याचा आशय एका 2 महिने शहरामध्ये साठवण्याची क्षमता असते असं गझल बाबतीत म्हटलं जातं. तो धागा कुठेतरी अलग पद्धती दिसतो. तो बरकरार ठेवतो आशय, त्याची आशय नंतर बरकरार कशी ठेवली जाते हा वस्तू गाठीमध्ये घालून दिला. आणि तेच त्याचं नातं मला उमगलं. ते मी 10वी असताना अमरावती जाऊन जगत मिळालं असं भटांचं त्यावेळेचं रिक्षात बसून ऐकवलेलं गाणं ती गझल. तेव्हा मला माहिती नव्हतं गझल काय असं. नंतर भटांची ओळख झाली, त्यांच्या सानिध्यात गेलो. चालेल कारण मी मला प्रश्न पडतो असं बोलतो की मी काय करते, काय बोलावं लागणार, संकट असतं पण गावं लागतं. आणि ही अनौपचारिक आपली सभा आहे तर मी ती निवडणी घेतो आणि माझ्या आयुष्यात काही गेलं साहेब या मिस्टर थोडी यामध्ये तेव्हा करायचे. मी त्याला थोडंसं सांगितलं निवडून तीच चाल ठेवली बरं. त्याला संगीताचं किती सुंदर ज्ञान होतं, आकलन होतं आणि त्याचा आवाजही होता. हार्मोनियम पण शिकायचे लहानपणी, ते आमचा नंतर कळला आवाज. जगत मिळालो असाकी, जगत मिळालो असाकी, मी जसा जगलोच नाही.
जगत निराळो असा मी जसा सगळंच नाही एकदा तुटलो असा की एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलो सगळ्यात मिळालो सारखी. एक शेर आपल्या हा सुंदर आहे म्हणून काही कदा काही फात माझ्या शब्द काही कदा काही फात माझ्या काही कदा काही फात माझ्या मी विजांचे भोग त्याग काही कदा काही फात माझ्या विजांचे भोग त्यालो मी विजांचे भोग त्यालो मी काही कदा काही फात माझ्या मी विजांचे भोग त्यालो पण प्रकाशाला काही कदा काही फात माझ्या मी विजांचे भूत त्यालो पण प्रकाशाला तरीही पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. तर हा जो धागा आहे तो उत्तम गजाली तुम्ही सांगितलं जेव्हा त्याने काय करावं त्यांनी काय करू नये हे सांगण्याच्या त्यांनी काय काय करावं असंच आपण सांगायचं ना आणि करत राहावं त्यांनी. तर त्याच्या अलगच्या प्रकाशनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तो जे काही करेल पुढे भविष्यात त्यासाठी पण भरपूर शुभेच्छा आणि माझं आणि आता अलंकार राजेंद्र गडबडे नमस्कार. खरं तर आज इतक्या मोठ्या लोकांसोबत स्टेज शेअर करायला मिळालं, व्यासपीठ शेअर करायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मगापासून की आपण सगळ्यांचंच बोलणं ऐकलं असेल. मला अगदी मी दादा म्हणतो त्यांना, त्यामुळे आमचं वेगळं नातं आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात किंबहुना अलगच्या प्रवासात मी खूप जवळ होतो त्याचा आणि हा सगळा प्रवास पाहिलेला आहे. त्यामुळे आज खूप आनंद होतोय. मला शुभेच्छा द्यायच्या होत्या. आणि अजून एकच गोष्ट की म्हणजे मगापासून विषय चाललाय तरुण पिढीचा चाललाय की तरुण पिढी वाचत नाही. हल्ली एकीकडे अशी टीका होताना दिसते. पण पुन्हा एकदा मॅडमच्याही बोलण्यात आलं किंवा सरांच्याही बोलण्यात आलं की एक नवीन फॉर्म जेव्हा आकाराला येतो तेव्हा जसे कशा पद्धतीनं तो आपल्याकडे घेता राहतो त्याच्यावर बरंचसं ठरतं. आणि मला असं वाटतं की हा नवीन जो प्रकार आहे अलग तो निश्चितपणे स्वीकारला जाईल आणि जास्तीत जास्त तरुण वर्गाकडनं स्वीकारला जाईल अशी मला निश्चितपणे खात्री आहे. कारण एक आपली आई नेहमी कसं करते बघा की आपला मुलगा किंवा मूल कोणी म्हणजे पोळी भाजी खात नसली की आई फक्त ते भाजी पोळीच्या आतमध्ये टाकते, त्याचा रोल करून देते आणि हल्ली बाजारात ज्याला फ्रँकी म्हणतात असं म्हणून त्याच्या पुढ्यात देते. मूळ काय पौष्टिक पोटात जाणं जसं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं अलग हा प्रकार आहे. असं मला वाटतं की साहित्य हे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचेल असं मला यातनं प्रकर्षानं जाणवतं. आणि मगापासून आईने विषय म्हटलं मला ते छान सांगावं असं वाटतं की तिकिटावर तेव्हा तू लिहायचंस म्हणजे नेमक्या तेवढ्याच शब्दात लिहायची तेव्हापासूनच तयारी केली असं मला म्हणजे जाणवलं. आणि दुसरी गोष्ट चिंतनाबद्दल बरंच आईने म्हटलं की चिंतनशील आहे सगळ्यांच्याच बोलण्यात आलं. मला असं वाटतं की आताच्या पिढीला हे शिकण्यासारखं आहे की आम्ही असं आमच्यावर बऱ्याचदा आरोप होतो आणि मी मान्यही करतो की तरुण पिढी ओव्हरथिंक करते, चिंता खूप करते.
तर मला असं वाटतं की ह्या फॉर्मकडे त्यांनी नीट पाहिलं तर ह्या सगळ्या चिंतांचं चिंतन केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये असं म्हणतात, त्याचं चिंतन करावं. कारण चिंता ही चितेकडे घेऊन जाते आणि चिंतन हे चैतन्याकडे घेऊन जातं. मला असं वाटतं चैतन्याकडे घेऊन जाणार प्रकार आहे आणि तो सगळ्यांपर्यंत ते चैतन्य पोहोचवलं हीच इच्छा. धन्यवाद. पुण्य हा एक प्रकार असतो आणि पुण्य गाठीशी असलं की काय होतं आयुष्यामध्ये असं बऱ्याच वेळेला चर्चा होते किंवा विषय निघतो. मला असं वाटतं पुण्याचं जे प्रत्यक्ष रूप आहे ते आता सगळं इथे या हॉलमध्ये असं मला वाटतं. कारण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमापोटी फक्त व्हॉट्सअप मेसेजवर पूर्ण हॉल आज मुंबईत भरतोय हा केवळ पुण्याचा माझ्या भाग्य असं मला वाटतं. आणि सद्गुरूंच्या कृपेने आणि आई सरस्वतीच्या आशीर्वादाने जे जे काही शब्द सुचले म्हणजे मी बरेच वेळेला चर्चा झाली मी हे पण केलं ते पण केलं ते पण केलं. कुठली गोष्ट खरं तर ठरवून झाली नाही. तरुण पिढीच्या भाषेत सांगायचं की सगळी माझी लव अफेअर्स आहे. म्हणजे अरे तबला कमाल आहे, अरे खूप अर्थात तबला आणि जबरदस्ती मी मला शिकवलं गेलं मी पुन्हा एकदा म्हणतो. पण अदर ते जबरदस्ती करायला हरकत नाही असं वाटतं. पण अदर नाही तबला आईवर एवढा मोठा आरोप केल्यानंतर त्या उत्तर दिल्याशिवाय राहतील का? आप्पा वेळेला म्हणून ओळखीचे होते त्यांच्याकडे आपला शिकायला जायचं म्हणजे काय रोज त्यांना ते एक पोतरी द्यायची तर पिशवी असायची पूर्वी त्या पिशवीमध्ये एक पोतरी टाकायची वरी झोपडी बनायची आणि त्यांच्याकडे पाठवायचं की अगदी जवळ होती महिला. पण हा रोज मुलगा परत यायचा. आता का घरी गेली म्हणजे काय आता म्हणाले मी त्याशिवाय शिकवत नाही परत आला. असं होणंच शक्य नव्हतं. पण हा एक रोज कारण सांगायचा. एक दिवस झालं ते आपण दादांना शिव्या देतात मी नाही आप्पा म्हणजे त्याची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. आप्पा म्हणजे माझ्या वडिलांना लहानपणापासून ओळखणारी व्यक्ती. आजोबांचे मित्र होते ते सार. त्यामुळे ते काय पूर्वीची माणसं होती ते काय एखाद्या शब्दाला असेल मी एखादा शब्द म्हणजे मी वही विसरलो एक दिवस ते म्हणाले वही काय तुला बापू सांगणार का. किती सभ्य बोलले का? आपलं परत घरी त्याला रोज दामतायला लागायचा. तुझ्याने जा कोणी नसेल तर तबला नुसता तू वाजवले जसा येईल तसा. जरी पण आलेलं काही हे असं मला आठवत नाही मला आठवते मी सांगते. आणि त्याच्यावर रोज रियाज करून घ्यायला लागायचा. लक्ष कुठे असायचं बाहेर असायचं खिडकीच्या मुलं खेळत असायची लहान होता. पण रियाज झाल्याशिवाय जायचं नाही हा नियम होता. मग तो कसा तरी खेळायचा आणि जायचा. असा जबरदस्तीचा मामला होता. की सुरेश तुला काय म्हणतात म्हणजे सुरेश तेवढं की तबला आणि ताल याचा रोग काय संगीतामध्ये तर त्याची शिस्त आहे. तर ती शिस्त अशी लावायला गेली असती तर जास्तच कडू लागली असती. त्यापेक्षा तबल्यातून लागली हा चांगला झाला. आणि खरंच विषय आता तबला कसा जबरदस्ती हे सगळ्याचं बॅकग्राऊंड मिळालं. तर तबला आता एकदम वाजवायला लागल्यानंतर आवडायला लागल्यानंतर मग पुढे अजून प्रगती करावी पुढे जातात आपल्याला चांगलं यावं असं नक्कीच इच्छा होती. पण मी म्हटलं की तबला सोडला तर बाकी सगळी ही माझी लवकर आहे. एखादी म्हणजे एक कवितेमध्ये मी मांडलं होतं की जे जे सुंदर मोहक दिसतं त्याच्यावरती केलं. तर त्याच्यामुळे असं काही त्याच्यावर घडायला पाहिजे म्हणजे मला यायला पाहिजे. मला त्याच्यातली गंमत कळायला पाहिजे. ह्याच्यात आहा म्हणजे काय आहे हे कळायला पाहिजे. आणि तो आहा मला प्रोड्यूस करता आला पाहिजे दुसऱ्यांच्यासाठी किंवा ऍटलिस्ट माझ्या स्वतःसाठी तरी. असं प्रत्येक फॉर्म मध्ये मला वाटायचं. आणि त्या जोपर्यंत मला स्वतःला आहा वाटत नाही
किंवा मी दुसऱ्या करवी मी जे काय करतो त्याच्यावर आहा येत नाहीये, तोपर्यंत ती गोष्ट करत राहायची. हा माझा एक साधारण बेंचमार्क असायचा. तर ह्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. तबला काय, संवादिनी काय, तबला नाही बरं, संवादिनी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर आज आईला मी मुद्दामून काय म्हटलं स्टेजवर यायला की आज आमची सकाळीच डिस्कशन झालं होतं की मला मी काय करू तुझ्याविषयी. म्हटलं की घरामध्ये आईकडनं नेहमी एक स्ट्रिक्ट हे असतं की हे झालं नाही, ते झालं नाही, ते झालं नाही, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हटलं माझ्याविषयी तुला कौतुक करण्याची मी संधी देतो. पण तिने त्याच्यात सुद्धा खूप छान छान गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या. तर ती मुळात मुख्याध्यापिका आणि अलगचे जे शब्दांचे शेड्स असतात म्हणजे आमचा लहानपणी खेळ असायचा की कुठली गोष्ट मांडत असताना एखादा एक शब्द मांडला त्याच्यात हा शब्द नाही, ह्याच्यात हा शब्द पाहिजे तर तुला जे काय म्हणायचं हे तुला त्याच्यातनं व्यक्त होईल. तर हा जो संस्कार आहे की नुसते आपण शब्द वापरतो रँडमली, तर हा संस्कार जो आहे तो खरंच आईकडनं मिळाला आणि आमच्याकडनं ती वेगळ्या फॉर्ममधनं असं काही करून घेत असे. आणि त्यामुळे आणि मराठीची प्राध्यापिका होती त्याच्यामुळे शाळेत मुख्याध्यापिकेवर सगळं एकत्र रसायन आलेलं होतं. त्यामुळे सगळं फॉर्म किंवा सगळ्या घरीच होता. त्याच्यामुळे आधी खरंच मला मी आईसमोर आहे म्हणून असं नाही, पण मी जसं मगाशी म्हटलं ना की पुण्य ज्यांच्या लेखी पुण्य असतं, ज्यांच्या कृपाळी त्यांना असे आई वडील मिळतात असं मला वाटतं. आज माझे वडील नाही, मागच्या वर्षी गेलेले, पण ते पण असेच खूप रसिक होते. आणि आई जसं सांगते की इट्स अ फॅक्ट, रात्री जागे असायचे किंवा त्यांना झोप लागायची वयानुसार, तर त्यांच्याच्यात जरा हालचाल दिसली मला, माझं असंच रात्रीभर आपली लिखाण झालं आणि मला जरा हालचाल दिसली की जर असं दारावर टाकता करून म्हटलं मला सुचलंय काय हा मग ये आते असं करून दोघं आई आणि वडील दोघंही येऊन आधी माझं ते ऐकायचं रात्री 2, 2:30, 3 केव्हाही. आणि सो त्याच्यामुळे आज त्यांची पण खूप प्रकर्षाने आठवण येते. मी म्हणतात की आपलं नशीब असतं, भाग्य असतं की माझं आई वडील होतात. तशीच माझी ताई बसली तर ती पण ती पहिली श्रोता आणि अत्यंत ऑब्जेक्टिव्ह टीकाकार. म्हणजे ताई असली तर तिने जर छान म्हटलं ना म्हणजे खरंच छान झालं, नाही तोंडावर कधी काही कौतुक करणार नाही मला. तर त्याच्यामुळे ती पण आहे, ती पण आज इथे बसले आली, खूप बरं वाटतंय. माझी बायको आणि मुलगा येऊ शकले नाहीत कारण मुलाची टेस्ट आहे, ते सध्या शिक्षणासाठी तो पुढे आहे. पण त्या दोघांचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या एकंदरीतच प्रवासात आहे. एक तर मोठं ते कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मी जे तंद्रीत असतो ते ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं, विशेषतः घरच्यांसाठी. तर आज त्यांची प्रकर्षाने जे ते असते इथे तर म्हणजे मला फार आवडलं असतं, पण टेस्टच आहे म्हणून त्यानंतर मला गेलं नंतर बोलत आहे. जे मान्यवर आहेत स्टेजवर त्यांच्याविषयी मी थोडं एक 2 शब्द बोलतोय. आहा म्हणजे काय असतं हा जो मी मगाशी म्हणणार, आहा म्हणजे काय याची पहिली कोण ओळख मला म्हणजे भीमराव पांचाळ. कारण सौंदर्य सुद्धा शिकवायला लागतं असं मला वाटतं. राईट, तुम्हाला जाणवायला केव्हा लागतं की ह्याला हे सुंदर आहे, हे सुंदर नाही, हे छान आहे, हे छान नाही असं सांगणारं कोणीतरी असतं, तेव्हा आपला बेंचमार्क ठरत असतो. तर तसं बेंचमार्क चांगलं साहित्यामध्ये चांगलं साहित्य कुठलं किंवा त्याच्यामधली ती जी एक आस असते किंवा त्याच्यामध्येच एक तो हा जो इफेक्ट असतो तो म्हणजे काय आणि तो कसा असतो हे मी भीमरावजींकडून शिकलो. गझलचा अभ्यासाचा अलगच्या निर्मितीमध्ये प्रचंड प्रभाव आहे हे मी खरंच मान्य करतो. कारण 2 ओळींमध्ये गझलमध्ये जसं मांडलं जातं तर तो जो धागा आहे की प्रत्येक शब्द महत्वाचा असतो, प्रत्येक क्रिया विशेषण महत्वाचं असतं, प्रत्येक विशेषण महत्वाचं असतं. तुम्ही कसं वापरता, का वापरता, त्याची शेड काय. तर ह्या सगळ्याचा अभ्यास मला आठवतंय 2000 साली मी शिकायला सुरुवात केली. गेली 20-22 वर्ष गझल या विषयाचा अभ्यास करतोय. व्हॉट्सअपवर आम्ही कनेक्टेड आहोत. त्यांना एखादी काही गोष्ट पाठवली, खूप व्यस्त असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला रिॲक्शन येतेच नाही, पण जेव्हा ते वाह क्या बात आहे किंवा बहुत बढिया असं म्हणतात त्यावेळेला मला लिटरली अवॉर्ड मिळाल्यासारखं फील असतं. की भीमरावजींनी मीच एक लिहिलंय त्याला आहा म्हटलंय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. तर त्याच्यामुळे
आज आपण जेव्हा नंतरचा हॅशटॅग आला कार्यक्रम आहे त्याच्यात आपण ह्या संदर्भात थोडंसं अधिक बोलणार आहोत. पण त्याच्यासाठी म्हणून त्यांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. सौंदर्य दृष्टी निर्माण करणं हे खूप मोठं योगदान असतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये. आणि ज्या व्यक्तींनी जे घडवलं, पण गुरुजी पंडित चिमोदे संगीत क्षेत्रामध्ये, तर तसं साहित्य क्षेत्रामध्ये ते आहा काय असतं हे समजावून तुम्ही म्हणाले, म्हणून तुमचं मी जाहीररित्या आज सर्वांसमक्ष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या आमच्या गुरुभगिनी आहेत गीताताई पंडित मोदींचे, तर त्यांचे मिस्टर आणि त्या नात्याने सुद्धा आमच्या परिवारात आहेत. आणि त्या नात्याने मी त्यांना कधीही गळ घालतो कुठल्याही म्हणजे समारंभाला किंवा माझे जे इतके उपक्रम आहेत त्या संदर्भात ते नेहमी येतात. काहीही आढेवेढे न येता येतात एका फोनवर किंवा एका मेसेजवर ते येतात. हा केवळ आणि केवळ त्यांचा लोभ आहे आणि प्रेम करतात. ते खूप अतिशय प्रेमळ माणूस. तर खरं मनापासून धन्यवाद तुम्ही काय. ज्योत्स्नाताईंबद्दल सांगायचं तर काही जणांबद्दल काही जणांबरोबर अशी केमिस्ट्री असते ती अशी जुळून जाते. आपण असं सांगू शकत नाही की का आपलं केमिस्ट्री जुळेल. तर तशी केमिस्ट्री यांच्याबरोबर पटकन जुळली अशा ह्या व्यक्ती आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा चिंतन करायला गेलो त्यावेळेला आधी त्यांच्या बोलणंच इतकं गोड आहे ना की तुम्ही काय म्हणजे आंबेरूच शकत नाही. आणि इतकं मनापासून इतकं असं समजावल्यासारखं सांगतात. त्याच्यामुळे राजेंद्र तू येशील का, मग आपण चिंतन करूया. मी नाही कसं म्हणू शकतो, अशक्य आहे एवढ्या याने म्हटल्यानंतर. आणि मग त्या इन्स्पायर करत असतात की आपण असं असं करूया की म्हणजे असं एक त्याच्यात असा थोडासा बदल करूया, मग त्याच्यात काय असं करूया म्हणजे सो. आणि ते सुद्धा कुठल्याही प्रकारचं न दुखावता किंवा अरे असं आपण काहीतरी सांगतो कोणाला किंवा करेक्ट करतो असं न करता ते इतक्या मी म्हणतो त्या गोडपणाने करतात की खूप म्हणजे खूप चांगला अनुभव असतो. ऑल इंडिया त्याला मी नेहमी म्हणतो की ऑल इंडिया रेडिओमध्ये इतकी स्निग्धता ऑल इंडिया रेडिओमध्ये इतकी स्निग्धता असणे की खूप महत्वाची क्वालिटी अजूनही त्या टिकून आहेत आणि त्या सगळीकडे सुरू करतात. त्या आज या कार्यक्रमाला या मनापासून मी त्यांचे आभार मानतो. अतिशय मनापासून प्राध्यापक केशवरांचे आम्ही चिमोटे गुरुजींकडे सारे गमून शिकत होतो तेव्हापासून म्युझिक क्रिटिक किंवा म्युझिक बद्दल खरं जाणकार जर जाणून घ्यायचं असेल की मी कसं वाजवलं तर केशवपर्यंत त्यांच्याकडे जायचं. सर सर कसं झालं, ठीक आहे पुढच्या वेळी बघू. म्हणजे कधीही तोंडावर कौतुक राहणार नाही कधी. आणि पण जे सांगितले इतकं सटीक म्हणतात ना, इतकं ऍप्रोप्रिएट सांगायचं की त्याच्यातनं खरंच मार्ग मिळायचा. आणि ते स्वतः संगीत करायचं. संगीताचा खूप अभ्यास आहे. किशोरी त्यांचा खूप चांगला सहवास मिळाला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची आणि स्वतः प्राध्यापक आहे त्यामुळे त्यांची जी संवेदना आहे ती तरल आहे. तर त्याचा आम्हाला नेहमी वारंवार उपयोग होत असतो, फायदा होत असतो. आणि हा सगळा जो हॉल आहे किंवा इकडची सगळी जी व्यवस्था आहे ती ह्या संपूर्ण जबाबदारी केशवकरांनी घेतली. मी सौरभबद्दल तर आपल्या हॅशटॅग अलगमध्ये बोलणार आहोत आणि अधिक तो कसा इन्व्हॉल्ड आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू, जास्ती लांबत नाही. अलगच्या संदर्भात सांगायचं झालं तर एखादी गोष्ट घडत असते त्यावेळेला जेव्हा ती घडते त्यावेळेला ती खूप मोठी होईल याची आधी कल्पना नसते. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स जेव्हा कॉलेजमध्ये जात नव्हता त्यावेळेला त्याला कुठून तरी कळलं की कॅलिग्राफीचा एक क्लास घेतला जातो त्याच्या कॉलेजमध्ये. आणि तो कॅलिग्राफीच्या क्लासला जाऊन बसला आणि तिकडून तो बाहेर आला. तो कॅलिग्राफीने इतका प्रभावित झाला होता की त्याचा परिणाम म्हणून ऍपलमध्ये जे सगळं टाईप फेसिंग आहे तो त्या एका क्लासचा परिणाम आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम एखाद्या संपूर्ण विश्व बदलून टाकणाऱ्या गोष्टीत कसा होतो त्याचं ते अतिशय उदाहरण आहे. त्याची कंपॅरिझन मी अलगची करत नाही, पण ही प्रक्रिया नक्की ह्या बाबतीत घडली की जसं सर म्हणाले तसे की ती पूर्वी आली काहीतरी लिहायचंय आणि त्याचा जो इतिहास आहे तो आपण त्यांच्या त्या कार्यक्रमात बघणारच होतो. पण हा फॉर्मच्याच आधी मुळात मी प्रेमात पडलो. सो पुन्हा हे लाईक माय नेक्स्ट लव्ह अफेअर. सो त्याच्यात प्रेमात पडलो आणि मग लिहित गेलो आणि पाठवत गेलो सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर.
ह्याच्यातले बरेचसे लोक हे व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर भेट झालेले, 2 वर्ष खूप चांगले सुरू असलेले आणि प्रॉबेबली याच्यापैकी काही जण आज मला पहिल्यांदा भेटणार आहेत. त्याच्यामुळे मी काय सांगतो, मी त्यांचा डीपी पटकन ओळखू शकतो पण त्यांना ओळखू शकणार नाही. अशी परिस्थिती आहे. आणि हा खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्या व्हॉट्सॲपच्या सारख्या माध्यमातून सुद्धा आपले काही संपर्क येतात किंवा आपण जोडले जातो आणि ते इतक्या प्रेमाने आज आले प्रत्यक्ष त्या कार्यक्रमासाठी. त्यासाठी जे म्हणून ज्यांना मी डीपी म्हणून ओळखतो पण आज त्यांची प्रत्यक्ष भेट होईल पण आता मी ओळखू शकत नाहीये, अशा सगळ्यांना मी पुन्हा एकदा मी आला त्याबद्दल धन्यवाद देतो. एक मोठी आपण तर मी स्टेजवर बसलोय पण स्टेजच्या मागचे जे लोक असतात ना ते त्या स्टेजवर येणाऱ्या माणसाच्या 90% काम करत असतात आणि म्हणून जे स्टेजवरचा माणूस बसतो तो लोकांना दिसतो. तर तसा स्टेजवरच्या मागचा असलेला माझा सहकारी मयांक परमार. आई त्याला माझं लक्ष्मण म्हणते. म्हणजे आता मग तुझा कसा उभा आहे राइट. अक्षरशः मुझे ऐसा लगता है करेंगे क्या, हाँ करेंगे ना, तर लेकिन फिर कैसा नहीं हो जाएगा, एवढेच फक्त त्याच्याकडे शब्द असतात. आणि आज जो काही सामी कॉकटेल्सचा पसारा आहे, आय पुस्तकचा पसारा आहे, किंवा जे काही मी करतोय त्याच्यात मयांक नसता तर जे करतोय ते मला करता येणं शक्य नव्हतं. की आज मी जाहीररित्या सांगतो मयांक आणि आपण असं म्हणतात ना की आपण ज्यांना आपल्याला ज्यांच्याबद्दल वाटतं त्यांना आपल्याला काय वाटतं ते जाहीररित्या आपण खूप वेळा सांगतो. पण ते जाहीररित्या सांगणं आवश्यक असतं. त्याचं कारण मला जरी किती वाटत असलं तरी सुद्धा ते मान्य होणं, जाहीररित्या मान्य करणं हा खूप महत्त्वाचं होतं. सो आय जस्ट वॉन्ट टू रिकॉग्नाइज अगेन व्हॉट यू आर डुइंग. आणि तसेच माझे इतर सहकारी सुद्धा जे नेहमी माझ्या बरोबर असतात, अक्षरशः उचलून मला धरलेलं असतं त्यांनी, म्हणून मी जे काय करतो ते करतो. नाही तर तुम्ही विचार करा मी जर 24 तास जागा राहिलो तर मी किती काम करत असेल ऑफिसमध्ये. मी करतो असं नाही पण त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला उद्युक्त करणं किंवा मला तेवढा वेळ देणं, त्याच्यासाठी जी लोक खपत आहेत ते मयांच्या रूपामध्ये तुम्हाला आज तिथे दिसत आहेत. आता आपण पुन्हा बरंच आज कार्यक्रम लावला आहे. आपण हा इन्फॉर्मल कार्यक्रम आहे. आपण आता बोलूया त्या कार्यक्रमासाठी ह्याच्या नंतरचा जो प्रयोग आहे हॅशटॅग अलग, याचं नाव मुळातच जसं सौरभ म्हणाला तसं तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आम्ही तो हॅशटॅग हा एकदम हॅशटॅग हा ट्रेंडिंग शब्द आहे तर तो वापरलाय. त्यासाठी त्याच्यानंतरचा आपण कार्यक्रम बोलणार. खरं आम्ही 7:30ला संपवणार होतो पण इतका इन्फॉर्मेटिव्ह इतका छान हे सुरू आहे. आपण पटकन मध्यंतर करू. मध्यंतर अगदी शॉर्ट करू 10 मिनिटाचं. तेवढ्या काळात आम्ही पुढच्या कार्यक्रम सेटअप करतो आणि हॅशटॅग अलगचा पहिला प्रयोग आपण करणार आहोत. हा आपण प्रयोग सगळीकडे घेऊन जायचा असा विचार आहे. तर तुम्ही आता रसिक आणि हॅशटॅगचे प्रेमी म्हणून पुन्हा एकदा या सभागृहात या खात्री आहे. सो पण तेवढं हे माझं मनोगत आहे. पुन्हा एकदा काही अनवधानाने कसं तरी ह्या स्टेजवर आल्यानंतर आपल्याला खूप काही बोलायचं असतं. त्याच्यापैकी 60, 70, 80% बोलत जातं, 20% कधी राहून जातं. तिथे बरीच खूप चांगली म्हणजे माझे म्हणतात तसं सुरू आहे. असे पुढे कार्यक्रम होईल पण त्यावेळेला राहिले तर त्याच्या पुढे सो मी म्हटलं असं की सगळ्यांना रेकग्नाइज करतात. शेळवीकर सर मॅडम आहे, देवधर सर मॅडम आहे, बरेचसे मला माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका बसले, बरेच सुरू प्रत्येक आले. त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि असंच लोभ, असाच प्रेम, असंच तुमचा आशीर्वाद राहू दे. आपल्या शेजारी कोण बसलंय ते जरा बघून ठेवा. का कारण आता बाहेर चहा आहे, आपल्या शेजाऱ्याला चहा मिळाला नाही प्रत्येकाने आणि त्याला घेऊन पण आतमध्ये बरं. हॅशटॅगच्या कार्यक्रमानंतर मध्ये बोलणार नाही, तर त्याच्या आधी एकदा सौरभबद्दल बोलायचा चान्स मिळाला कार्यक्रम सुरू होताचा. तर माझे सुद्धा
सर लोक, शिक्षक, ओक सर या ठिकाणी, वैद्य सर, खूप सिनियर लोक आहेत हे सगळे. माझं खूप कौतुक करणारी मंडळी आहे की या ठिकाणी आली आहे. काही चांगले गायक मित्र मंडळी आहेत, सगळ्यांच्या नावाने शक्य नाही. पण ह्या लोकांना आलेला बघून माझ्या स्कूलमेट्स आलेले आहेत, माझे घरचे काही लोक आले आहेत, कधी नाही देव गेले असतात. या सगळ्यांना बघून मला खूप आनंद वाटलाय आणि त्याचं श्रेय पण मी राजूला देतो, कारण मी अनेक कार्यक्रम करतो पण सगळ्यांना सगळे लोक येत नाही. पण राजूच्या निमित्ताने मला सगळ्या लोकांना बघायला मिळालं. जे जे लोक आपल्यापणाने या कार्यक्रमासाठी आले ते सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. सावरकर केंद्रामध्ये अशा वेगळ्या अभिरुचीचे कार्यक्रम, प्रायोगिक पद्धतीचे कार्यक्रम अशाच अनौपचारिक पद्धतीने सादर करावे असा आमचा मानस आहे. आणि हा जो माझा मानस आहे त्याला माझे सावरकर केंद्रातले जे सहकारी आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत सगळे अनुभवामध्ये, कामामध्ये, या लोकांचा खूप प्रोत्साहन मिळत असतं. आडकर साहेबांना आहे उपस्थित जास्त आतापर्यंत होते, आणखी माझे सहकारी या ठिकाणी आहेत. तर त्याच्यामुळे हे करणं शक्य होतं. तर सावरकर केंद्रामध्ये विविध कार्यक्रमाला येत जर सावरकर केंद्रात कार्यक्रम आहे असं कळलं तर जरूर यायचं. आमंत्रण आहे हे गृहीत धरायचं. धन्यवाद.